नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये शहरातील विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या चर्चेत असलेल्या 20 कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असून या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार चर्चा रंगण्याची शक्यता आहे. संबंधित जागा मूळ मालकाला परत दिल्याने सत्ताधारी गटाने नाराजी व्यक्त केली असून या बैठकीमध्ये यावर खडाजंगी माजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापौर सविता कांबळे यांच्या कक्षामध्ये याबाबत काही नगरसेवक आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांसोबत बैठक झाली. त्या दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील बैठकीमध्ये जे विषय मांडण्यात आले होते त्यावरही चर्चा करून त्यांना मंजुरी देणे तसेच लेखा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जे ठराव झाले त्यांनाही मंजुरी देण्याचा विषय या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. हिंडलगा कारागृहात एका ट्रायल कैद्यावर 4 सहकारी कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हितेश चौहान असे या कैद्याचं नाव असून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. बसवराज दड्डी, बसू नाईक, सविना दड्डी, वाघमारे अशी हल्ला करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. हल्ला केलेल्या तरुणाच्या एका नातेवाईकावर हितेशने यापूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात येत असतानाच इतर 4 कैद्यांनी हितेशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हितेशच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवरात्री उत्सवात निघणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सर्वात मोठी दौड ही शहापूरची मानली जाते. ही दौड संपूर्ण शहापूर परिसरातील गल्ल्यांमधून फिरण्यास या दौडीला तब्बल 15 किलोमीटर दौड चालत असते. सालाबादप्रमाणे यंदाही या दौडीमध्ये सहभागी होणाऱ्या शिवप्रेमींची अभूतपूर्व उपस्थिती ही लक्षणीय ठरली. आजच्या दौडीची सुरुवात शहापूर येथील श्री अंबाबाई मंदिरापासून झाली. यावेळी मय समितीचे नगरसेवक रवी साळुंखे तसेच शहापूर श्री अंबाबाई मंदिराचे पुजारी आनंद रामलिंग यांच्या हस्ते ध्वज चढवून आरती करण्यात आली. यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीस प्रारंभ करण्यात आला. दौडच्या अग्रभागी परमपवित्र भगवा ध्वज, शस्त्रधारी पथक, भगवे फेटेधारी ध्वज रक्षकांचे पथक, त्यामागून दौडीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला व तरुणी यांचा ताफा होता. त्यापाठोपाठ बाळ गोपाळ आणि शेवटी तरुण मावळे या दौडीमध्ये पळत होते. या शिस्तबद्धरित्या आयोजित केलेल्या या दौडीचे स्वरूप हे नेमही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शिस्तीचे दर्शन घडवित असते. दौडीच्या मार्गावर महिलांनी काढलेल्या सुरेख आणि रंगीबेरंगी रांगोळ्या, दौडीत पळणाऱ्या शिवभक्तांवर होणारी पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी होणारे स्वागत यामुळे आज शहापूर परिसरात चैतन्य निर्माण होऊन वातावरण उत्साही बनले होते. बेळगाव लायन्स क्लब आणि मयूर बेलगाम रेसिडेन्सी हॉटेल्स अँड क्लब मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दांडिया फेस्टिवलचे शानदार उद्घाटन काल शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या रंगीला रास दांडियाला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद लाभला. बेळगाव लायन्स क्लबचे सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट जनरल राजशेखर हिरेमठ, लायन्स अध्यक्ष दया शहापूरकर, झोनल चेअरपर्सन भारती बडमंजी, रिजनल चेअरपर्सन सतीश पाटील, मयूर बेलगाम रेसिडेन्सी हॉटेल्स अँड क्लबच्या पूजा किरण साधुनावर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले. सलग 4 दिवस या रंगीला रास दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला बेळगावच्या जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव लायन्स क्लब, टिळकवाडी लायन्स क्लब, शहापूर लायन्स क्लब, मिडटाऊन लायन्स क्लब आणि खानापूर लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या प्रसंगी लायन रवी सागर उपिन, संदीप लामजी, नीरज शहा, विश्वजित देशपांडे यांच्यासह इतर लायन सदस्य उपस्थित होते. पहिल्या दिवशी व आज रविवारी या गरबा दांडियामध्ये तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवला.
उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. ऑटोनगर बेळगाव येथील एका कारखान्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. समजलेली माहिती अशी की कणबर्गी औद्योगिक परिसरातील प्रदीप इंडस्ट्रीयल पॅकर्स या कारखान्याला काल शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री 11:15च्या सुमारास आग लागली. आग भडकताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. लागलीच अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समजू शकली नाही. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने बेळगाव परिसरात ठिकठिकाणी दांडिया, जागरणाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लोकांची वर्दळ वाढली असून याचा फायदा भुरट्या चोरांना अधिक झालाय. रात्री अपरात्री त्यांचाही वावर वाढला असून काल शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्री शहरातील काळी अमराई परिसरात मेघदूत अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरीस गेली आहे. एक तरुण सुरुवातीला अपार्टमेंटच्या पार्किंगमधील गाड्यांची टेहळणी करतो. त्यानंतर तेथील लाईट बंद करून पार्क करण्यात आलेली स्प्लेंडर गाडी नंबर KA225509 ही मोटरबाईक हँडल लॉक तोडून पोबारा केल्याचं दृश्य CCTV कॅमेरामध्ये कैद झालंय. सदर गाडी मालकाचं नाव अविनाश बांदेकर असल्याचे समजते. या चोरीच्या घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी रामदुर्ग तालुक्यातील ऐतिहासिक शबरी कोळ येथील शबरी देवी देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. भाविकांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या विकास कामांची व लागणाऱ्या मूलभूत सुविधांची माहिती स्थानिकांकडून घेतली. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या हितासाठी हे पर्यटन स्थळ बनवण्याकरिता केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी याबाबत निश्चितपणे चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. रामायण काळामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना शबरीने दिलेल्या बोरांचा प्रसंग हा या ऐतिहासिक स्थळाशी निगडीत आहे. तेच हे पवित्र स्थान असून या ठिकाणी बारमाही पाणी वाहत असते. यामुळे हे ठिकाण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन खासदार यांनी यावेळी दिले. कुक्कुटपालक व शेतकऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्याकरिता फायदेशीर ठरणारे तेजस्वी इव्हेंट तसेच इंडिया पोल्ट्री एक्स्पो 2024 बेळगावातील सन्मान हॉटेल मागील गांधी भवन येथे उद्या सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी 11:30 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह उदयोन्मुख कुक्कुटपालकांसाठी उपयुक्त ठरणार असून या प्रदर्शनात पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, विविध प्रकारच्या सुविधा व त्याचा फायदा कसा घ्यावा इत्यादी गोष्टींविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे. उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्वालिटी ॲनिमल फीडचे डायरेक्टर संजीव शामराव देशपांडे, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन MS संस्थापक अध्यक्ष वसंत कुमार, ॲनिमल हेल्थ व व्हेटर्निटी सर्व्हिसेस बेळगावचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर राजीव कुलेर, क्वालिटी ॲनिमल फीडचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर पवार, खानापूर तालुका पोल्ट्री फार्मर्सचे असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जी आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी, ॲग्रिकल्चरल विद्यार्थ्यांनी तसेच संबंधितांनी या एक्स्पोला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन एक्स्पोचे आयोजक व तेजस्वी इव्हेंटचे आयोजक BV शिवशंकर यांनी केलं आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगावातील काकतीजवळील विस्तीर्ण जागेत वसलेल्या इंडस अल्टम स्कूलमध्ये शनिवार दिनांक 5 व रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी नासा स्पेस ॲप्स चॅलेंज या 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान जगातील सर्वात मोठ्या जागतिक हॅकॅथॉनमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी
उपस्थितांना प्राप्त झाली. सर्व वयोगटातील सहभागींना द सन टच एव्हरीथिंग या थीम भोवती केंद्रित असलेल्या नासाने सेट केलेल्या 20 वास्तविक जगातील आव्हाने सोडवण्यासाठी सहयोग केले. उपस्थितांना स्टीम, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित या क्षेत्रांसाठी सर्जनशीलता, गंभीर विचारसरणी आणि समस्यांचे निराकरण करून याबाबत अवगत केले. यावेळी बेळगावातील सुप्रसिद्ध उद्योजक दीपक धडोती, दीप्ती इंगळे, लक्ष्मी इंचल तसेच डॉक्टर बसनगौडा पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली. शाळेचे ज्युरी सदस्य डॉक्टर चेतन कोटगे, चेतना सारंग, विरेश पाटील, डॉक्टर सारंग शेटे व चिदानंद पाटील यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील मेनसे गल्ली येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळामध्ये रास, दांडिया, गरबाला उधाण आले होते. प्रसंगी तरुण तरुणी पारंपरिक गुजराती पेहराव्यात रास गरब्याचा आनंद घेताना दिसून आले. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 5 रोजी पंखिडा रे पंखिडा यासारख्या गीतांवर तरुण तरुणींची पावले थिरकत होती. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांनी यात उत्साहाने भाग घेतला होता. सोबत गरबा खेळण्यास आवश्यक दांडिया आणि पोशाख विक्रीकरिता बेळगाव परिसरातील बाजारपेठा सजली आहेत. शहरातील विविध भागातील सार्वजनिक दुर्गा मंडळांमध्ये दांडियाचा आनंद लुटण्यासाठी शहरातील तरुणाई राजस्थानी, गुजराती तसेच मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून दांडिया खेळण्यात दंग झाले आहेत. हा आनंद आणि उत्साह बेळगावात पुढील 4 ते 5 दिवस चालणार असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवांमधून धार्मिक उपक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबवणे आणि प्रबोधन होणे अपेक्षित आहे. याला अनुसरून नानावाडी येथील श्री शिवशक्ती युवक मंडळ सातत्याने कार्य करीत असते. नवरात्रीचे औचित्य साधून 8 वर्षांपूर्वी या मंडळाने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी याला एकमुखाने पाठिंबाही दर्शवला होता. गेल्या 8 वर्षांपासून सलग हे युवक मंडळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. यंदाही नवरात्रोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार दिनांक 6 रोजी महाप्रसाद तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. गेल्या 4-5 दिवसांपासून होत असलेला पाऊस आणखी 4 दिवस कायम राहणार आहे. दरम्यान सोमवारी राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय. शनिवारी बेंगळूरसह राज्यातील अनेक भागामध्ये उत्तम पाऊस झाला आहे. रात्री बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. बेंगळूरमध्ये मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी रस्ते कालव्यासारखे दिसत होते. तसेच वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्याच्या अंतर्गत भागामध्ये मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. रायबाग आगारातून सोडण्यात येणाऱ्या बस बुवाची सौंदत्तीपर्यंत सेवा देतात. सदर बस अंकलीपर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी येथील पालक आणि विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहे. याची दखल घेत आगार प्रमुखाने बस सेवा सुरू केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. रायबागहून सुटणारी बस कंचकरवाडी, डिग्गेवाडी, बुवाची सौंदत्ती या मार्गावरून येताना पुन्हा रायबागला जाते. दरम्यान बुवाची सौंदत्ती ते अंकली हे अंतर 4 किलोमीटर आहे. बुवाची सौंदत्तीहून शेकडो विद्यार्थी दररोज अंकली येथे शाळा व महाविद्यालयासाठी जातात. अंकलीतून चिकोडीलाही असंख्य विद्यार्थी जात असतात. याची दखल घेत बुवाची सौंदत्तीपर्यंत येणारी बस अंकलीपर्यंत सोडल्यास या भागातील विद्यार्थ्यांना सोयीचं ठरणार आहे. बस अभावी विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. हा पालकांना भुर्दंड सोसावा लागतोय. आंतरराज्य टोळीतील 2 चोरट्यांना अटक करण्यात आल्याची माहिती विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. विकी चव्हाण आणि संजू पवार हे महाराष्ट्रातील सांगलीचे रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आला आहे. विजापूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या संख गावामध्ये विकी चव्हाण हा संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो व त्याचा सहकारी चोरीच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 184.57 ग्रॅम सोने, 80 ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि अन्य साहित्य असा अंदाजे 9,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच या टोळीतील आणखी 5 जण फरारी आहेत. त्यांच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल झालेत. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी सांगितले.
शांत, संयमी पण सामाजिक प्रश्नात तितकेच आक्रमक आणि जागरूक शहर म्हणून निपाणी शहराची ओळख आहे. मात्र आता ही ओळखच पुसून जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये 16 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांचा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग वाढत चाललाय. या तरुणांची खुनापर्यंत मजल गेली आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचाही अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसून आलाय. करिअरला बहर येण्याच्या काळात गुन्हेगारीचा कहर करणाऱ्या अशा तरुणाईमुळे शहराची मान खाली जाताना दिसत आहे. गेल्या 2 वर्षात 3 ते 4 खून प्रकरणे झाली असून यामध्ये अल्पवयीन मुलांसह 24 वर्षांच्या आतील तरुणांचा सहभाग आहे. हे वेळीच रोखण्यासाठी सामाजिक पातळीवर तातडीची आणि तितकीच कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.